पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतून एक अत्यंत दुःखद घटना समोर आलेली आहे। मंदिर समितीमध्ये अस्थापना व लेखा विभागात कार्यरत असलेले चैतन्य कुलकर्णी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। या घटनेमुळे पंढरपुरात हळहळ व्यक्त केली जाते। चैतन्य कुलकर्णी हे आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अस्थापना आणि लेख विभागात नेहमीप्रमाणे काम करत होते। दुपारी जेवण झाल्यानंतर अचानक चैतन्य कुलकर्णी यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला। त्यामुळे त्यांचं दुर्दैवी निधन झालं। ते गेल्या अनेक वर्षांपासून हंगामी कर्मचारी म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यरत होते। तर दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी 73 कोटींच्या आराखड्याचं काम वेगानं सुरू आहे। सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रेनाइट फरशी फ्लोरिंग काढून टाकायचं काम अंतिम टप्प्यात असून संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसवण्यात येत आहे। विठ्ठल गाभाऱ्यात याआधी बसवण्यात आलेल्या ग्रेनाइटमुळे गाभाऱ्यात दमटपणा जाणवत होता। यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता। तर देवाच्या मूर्तीवरही विपरीत परिणाम होत असल्याचं दिसून येत होतं। त्यामुळे पुरातत्व विभागानं फरशा हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यामुळे 73 कोटींच्या आराखड्याचं काम आता वेगानं सुरू करण्यात आलंय। तसंच विठ्ठल मंदिरातील महालक्ष्मी मंदिराचं काम बरंचसं पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता हे मंदिर मूळ पुरातन रूपात येताना दिसत आहे। मंदिराशेजारील बाजीराव पळसाळीचं काम अंतिम टप्प्यात आल्यानं ते देखील पुरातन रूपात आलेलं आहे। सध्या पुरातत्व विभाग मंदिरावर बारकाईनं काम करत असून यामुळे मंदिराला शेकडो वर्षांपूर्वीचं रूप येणार आहे। यासाठी मंदिराचे जतन संवर्धन होत असून हे काम अजून 1.5 ते 2 वर्ष टप्प्याटप्प्यानं पूर्ण केलं जाणार आहे। आषाढी यात्रेपूर्वी चौखांबी, सोळखांबी, गाभारा असे महत्त्वाच्या भागाचं काम पूर्ण करून त्याला 700 वर्षांपूर्वीच्या मूळ रूपात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे आता देवाचे सकाळी केवळ 4 तास मुखदर्शन सुरू ठेवण्यात आलेलं आहे। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला इजा पोहोचू नये यासाठी दोन्हीही मूर्त्यांच्या अनब्रेकेबल काचेच्या पेटीनं आवरण घालण्यात आलेलं आहे।